सातपूर शहरातील खवय्यांसाठी एक नवीन स्वादिष्ट ठिकाण म्हणून शौर्यवाडा या व्हेज व नॉनव्हेज हॉटेलचा भव्य शुभारंभ नुकताच संपन्न झाला। सातपूर त्र्यंबक रोड वरील कुबेर स्वामी पेट्रोल पंपाजवळ नव्याने उभारण्यात आलेल्या या हॉटेलचे उद्घाटन भुजबळ नॉलेज सिटीच्या संचालिका सौ शेफाली भुजबळ, शौर्यवाडा हॉटेलचे संचालक विकास नाना हांडे तसेच तो फोरमचे संचालक शुभम पवार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। या उद्घाटन सोहळ्याला परिसरातील नागरिकांसह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली। सर्वोत्तम आमची चव हीच आमची ओळख या घोषवाक्यासह शौर्यवाडा हॉटेलने आपल्या चविष्ट व्हेज आणि नॉनव्हेज पदार्थांसाठी सातपूर वासियांच्या मनात विशेष स्थान निर्माण करण्याचा निर्धार केला आहे। विशेषतः मटन रान आणि चिकन रान हे खास पदार्थ खवय्यांसाठी आकर्षण ठरणार आहेत। बंधुरे कुटुंबियांनी अनेक वर्षाचा व्यवसायाचा अनुभव गाठीशी ठेवत सातपूरकरांसाठी हे हॉटेल सुरू केले आहे। अशोक दामोदर बंधुरे, कांतीलाल बंधुरे आणि सुरेश बंधुरे यांच्या पुढाकाराने हे स्वप्न प्रत्यक्षात उतरले। या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुण्यांमध्ये यशोदा हांडे, विलास नाना हांडे, पंकज पुंड यांचाही समावेश होता। उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत बंधुरे परिवारातर्फे करण्यात आले। या कार्यक्रमाची संकल्पना संजय बंधुरे यांची होती, तर आयोजनात आशाताई बंधुरे, कमलताई बंधुरे, मंदाताई कांतीलाल बंधुरे, मंगल बंधुरे, धनश्री बंधुरे, दीपक मौले यांचा मोलाचा सहभाग होता। तसेच सातपूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे संचालक मंडळ, जॉगर्स ग्रुप आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली। शौर्यवाडा हॉटेल आता सातपूरकर खवय्यांसाठी नव्या स्वादांचा अनुभव देण्यासाठी सज्ज झाले आहे। इकडे खरं तर माझे सासरे म्हणजे भुजबळ साहेब येणार होते, पण अधिवेशन चालू आहे म्हणून ते काही येऊ शकले नाही। आणि जसं आशाताईंनी आम्हाला सांगितलं, मला सांगितलं काल की बाबा तू ते
कोणी तर नाही तर तुम्ही तरी या, म्हणून मग मी आज धावत पडत आले मुंबईहून. खरं तर तुम्ही सगळे परिवार जो हांडे परिवार इकडे बसलेला आहे आणि त्यांनी आत्ताच मला सांगितले की 5 वर्ष या हॉटेल इंडस्ट्रीमध्ये तुम्ही आहात आणि ही 10वी शाखा आहे, नाशकात पहिली, आणि त्याच्यानंतर पण असंच तुम्ही पूर्ण महाराष्ट्र काय पूर्ण भारत आणि त्याच्याही पलीकडे जाणं खरंच गरजेचं आहे. कारण खाद्य संस्कृती ही खूप वाढत चालली आहे. ज्यावेळेस मी मुंबईहून नाशकात आले 20 वर्षापूर्वी त्यावेळेस एखाद दुसरं हॉटेल होतं आणि घरचं जेवण मिळावं म्हणून हे अशा वाडे निर्मिती झाली आणि त्याच्यातून ते हॉटेल व्यवसाय सुरू झाला. आणि ती काही चव जी घरची चव असते ती या वाड्यांमधूनच मिळते आणि असल्याच हॉटेलमधनं मिळते. म्हणून मी आत्ताच त्यांच्या मिसेसना विचारत होती की बाबा तुमचाच मसाला असतो का, काळा मसाला, लाल मसाला, म्हणजे जे कोण बाहेरून येणार असेल आणि त्यांना इकडे आपल्या घरची चव पाहिजे असेल तर ती खरोखर घरची चव मिळते. आणि जसं आता त्यांनी सांगितलं की बाबा आमचं एक फ्रँचायझी देतो त्यावेळेस आमचं हे सिस्टमॅटिक असतं की असंच हॉटेल झालं पाहिजे, असंच रंगरंगोटी पाहिजे आणि स्वच्छता पाहिजे. आत्ताच किचन बघून आले, एवढं मोठं किचन आहे आणि त्याच्यात स्पेशालिटी आहे चिकन रान आणि मटण रान. हे एक वेगळं म्हणजे मला आत्ता ऐकायला मिळालं. मुंबईमध्ये बरंचसं असतं, मुंबईमध्ये आम्ही प्रत्येक हॉटेलमध्ये जातो आणि त्याची टेस्ट घेत असतो, पुण्याला हॉटेलमध्ये जातो, पण हे असली हॉटेल आपल्याला हे अस्सल हॉटेल घरगुती हॉटेल हे आणणं पण गरजेचं होतं. म्हणून सगळ्या बंधुरे परिवारांना खूप खूप शुभेच्छा आणि त्यांनाही शुभेच्छा. असे कितीतरी आपल्या नाशकात यावेत म्हणून त्याच्यासाठी आम्हाला भुजबळ परिवाराकडनं तुम्हाला आशीर्वाद. धन्यवाद मला इकडे बोलण्याची संधी दिली. धन्यवाद. परिवार आणि नाशिककरांचे मी खरोखर आभार मानतो, कारण त्यांनी आम्हाला इथं आपल्या खवय्यांना आमच्या शौर्यवाड्याची चव देण्यासाठी आम्हाला संधी दिली, त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो. हॉटेल शौर्यवाडाची सुरुवात एक 5 वर्षापूर्वी झाली आणि तिथं मी एक छोटंसं रोपटं लावलेलं होतं आणि आता आपण पूर्ण महाराष्ट्रभर त्या रोपट्याचं वटवृक्षामध्ये स्थापन होत आहे. तर सांगायचं कारण एवढं की ज्यावेळेस चालू केलं होतं शौर्यवाडा त्यावेळेस हॉटेल बिझनेस मधला काहीच अनुभव नव्हता, काहीच हे नव्हतं, मला अनुभव काहीच नव्हता. आणि त्याच्यानंतर खूप अडचणी आल्या, त्या अडचणीतून मार्ग काढत काढत खूप चांगली टीम तयार केली. आतापर्यंत इथपर्यंत पोहोचायचं 10 शाखाने, आता पुढच्या महिन्यात एक 11वी शाखा चालू होईल. याचं श्रेय फक्त माझे जे सहकारी आहेत, ठाकरे सर असतील, कालिदास सर असतील, अजून बरेचसे सहकारी आहेत, ते जर नसतील तर मी इथपर्यंत पोहोचलो नसतो. कारण हे जे बॅकस्टेजचे ताकद देऊन काम करतात ना, त्याच्यामुळे मलाही ताकद आणि ही भेटते, मिळत आहे, जेणेकरून अजून काम करण्यासाठी. आज फक्त आपण महाराष्ट्रातच नाही तर माझं विजन पूर्ण देशात आणि देशाच्या बाहेर पण जाण्याचं आहे. तुम्ही सर्वजण मला साथ द्या, मी कुठंच कमी पडणार नाही, कारण आम्ही येताना पूर्ण तयारीने चाललेलो आहे. त्याच्यामुळे आता आम्हाला प्रॅक्टिस झालेलीच आहे. कितीही क्राऊड आलं, काही जरी आलं, आमची इथली स्वच्छता असेल, आमची मॅनेजमेंट असेल, टेस्ट असेल, सर्व्हिस असेल, प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही तयारी करून आलेले आहेत. तरी पण एखादी गोष्ट जर आमच्याकडून चुकून राहिली तर थोडंसं मन मोठं करून आमच्यावरती प्रेम दाखवा आणि आम्हाला इथपर्यंत घेऊन येण्याचे कार्य बंधुरे साहेबांनी जे केलं त्याबद्दल मी परत एकदा आभार मानतो. धन्यवाद. सर्वप्रथम तर उपस्थित सर्व पाहुणे मंडळींचे हार्दिक स्वागत आणि सर्व जगात भारी दिसतात. पहिले तर तुम्हा सर्वांसाठी जोरदार टाळ्या. वेळात वेळ काढून सर्व इथं आले. तसं पाहायला गेलं तर प्रमुख उपस्थिती म्हणून मला इथं बोलवलेलं आहे, पण पहिल्यांदा मी माझ्याच हॉटेलात प्रमुख उपस्थिती म्हणून आलेलो, कारण विकास नानाचं हॉटेल म्हणजे माझंच हॉटेल. आमच्या मैत्रीला जवळपास 6-8 महिने झाले ना, जास्त वेळ नाही झालेला आहे. पण मैत्रीच्या दुनियातला राजा माणूस हे कोणाला म्हणायचं असं आमच्या नानांना, पुण्यात तर त्यांनी राडा घातलाच होता आणि नाशिकमध्ये शौर्यवाडाची अत्यंत गरज होती. तर सर्वप्रथम तर मी संपूर्ण नाशिककरांना हीच विनंती करत का माझ्या भावाला शौर्यवाडाला खूप सपोर्ट करा, शेअर करा
आणि जशी आजपर्यंत द फोन रूमला साथ दिलेली, तुमच्यामुळे आज द फोन रूम आहे, आमचा पेज आहे, इंस्टाग्राम आहे, तसंच नानाला देखील नाशिकमध्ये तुम्ही सपोर्ट करा. आणि तसेच उपस्थित मान्यवर माझे गुरुवर्य व जमलेल्या माझ्या सर्व मित्र परिवारास मी नतमस्तक होऊन आदरपूर्वक नमस्कार करतो. नानांचं जर बघितलं तर नाना एक 4-6 महिन्यापासूनच इंस्टाग्रामवरती मार्केटिंग करायला लागले होते, फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती. त्याच्या पहिले नानांनी जे साम्राज्य उभं केलं होतं ते शून्यातून पूर्ण साम्राज्य उभं केलं होतं. आता आमच्या सारख्यांनी समजा इंस्टाग्रामवरती मार्केटिंग करून व्हिडिओ टाकून म्हणजे कस्टमर पर्यंत पोहोचलोय, पण मग नानांच्या टायमाला ते इंस्टाग्राम जास्त नव्हतं, पण सोशल मीडिया वगैरे तेव्हा सुद्धा नानांकडे वेटिंग असायची आणि ते आम्हाला माहिती, आम्ही पहिल्यापासून बघायचो. आणि आता तर इंस्टाग्रामवरती नाना आलेले म्हणजे विषयच नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मी नानाला विचारलं किचन बघितल्यावरती का व्हेज आहे ना, कारण मी माळकरी आहे आणि माझ्या खाण्याची सोय पहिले मी बघत. तर मग व्हेज नॉनव्हेज दोन्हीसाठी नानांनी सोय केलेली आहे. तर सर्वांनी उपस्थिती द्यायचीच आहे, इथं मित्रांसोबत परिवारासोबत इथं यायचं आहे आणि आम्हा मराठी माणसाला असाच सपोर्ट करायचा आहे. रामकृष्ण हरी. धन्यवाद. धन्यवाद. नावांचं ब्रँड आहे आणि हा स्पेशली नॉनव्हेज रान म्हणजे नॉनव्हेज मध्ये रान, चिकन रान आणि मटन रान साठी स्पेशलिस्ट आहे. तर बरेच दिवसापासून आमचं हे स्वप्न होतं का हा ब्रँड आपल्याला आपल्या इकडे आणायचा आहे, नाशिककरांसाठी आणायचा आहे. त्यांना पण नाशिककरांना पण ही चव आपली द्यायची आहे. तर आम्ही त्यांना रिक्वेस्ट करून त्यांना इकडे आमंत्रण दिलं आणि त्यांनी आमच्या आमंत्रणाला स्वीकार करून अशी ही भव्य शाखा आम्हाला ओपन करायची संधी दिली. तर सर्वप्रथम मी नानांचं धन्यवाद करतो आणि आमचे बंधुरे परिवार आणि हांडे परिवार, शौर्यवाड्याची पूर्ण टीम यांना शुभेच्छा देतो. सर्वस्व शफालीताई या हॉटेलचे सर्व हांडे भाऊ, पवार सर आणि त्यांच्या मातोश्री, आमच्या वहिनी आणि आपण सर्वजण बंधुरे परिवार प्रेम करणारे आपण सर्वजण या ठिकाणी शौर्यवाडा हांडे साहेब, तुम्ही नाशिकमध्ये त्याचं उद्घाटन केलं. नाशिकची जी काही प्रगती आहे तो ट्रँगल आहे. मुंबई, नाशिक आणि पुणा हे दोन्ही सिटी अतिशय जवळ असल्यामुळं आणि या ठिकाणी नवीन नवीन असे उद्योग नाशिकमध्ये येत आहेत आणि त्यात तुम्ही नाशिककरांची जी काही चव आहे त्या खाण्याच्या चवीमध्ये आपण मराठी ब्रँड म्हणून तुम्ही ती चव मिक्स केली आणि खऱ्या अर्थानं या नाशिकचं नाव तुम्ही शौर्यवाडा म्हणून प्रसिद्ध होईल. नाशिकमध्ये ही शौर्यवाडा आहे आणि अनुभव आणि मला त्याचा अभिमान आहे की आपणही मराठी आहात आणि ह्या ठिकाणी जे आमचे व्यायी आहे, अशोकराव बंधुरे असतील, कांतीलाल बंधुरे असतील, सुरेश बंधुरे असतील, यांनी सुद्धा आपल्या शेती व्यवसायात शेती करीत असताना अतिशय प्रगतशील अशी शेती केली. त्यांचे द्राक्ष हे एक्सपोर्ट होत होते, त्यांचा कुठलाही शेतीमाल हा चांगल्या पद्धतीने ते पिकवत होते आणि हे करीत असतानाच त्यांच्या वडिलांच्या आशीर्वादानं, दामोदर बंधुरे बाबांच्या आशीर्वादानं त्यांनी पेट्रोल पंप सुरू केला, श्री कॉबी स्कूटर स्वामी पेट्रोल पंप. या पेट्रोल पंपाची नाशिक जिल्ह्यात हांडे साहेब त्यांच्यासारखा पेट्रोल पंप हा कोणी चालू शकत नाही, एवढी त्या ठिकाणी सेल त्या पेट्रोल पंपाचा होत असतो. आणि त्यांची जी कामाची पद्धत आहे ती कामाची अशीच आपल्यासारखीच आहे. काम कुठलंही हातात ते नीटनेटकं करणं, त्याच्या जीव ओतून काम करणं अशी त्यांची खासियत आहे. आणि अशाच या मराठी माणूस म्हणून आपण जो काही उद्योग या ठिकाणी सुरू केला, ज्याप्रमाणे या ठिकाणी आपण वडा सांबार, मसाला डोसा किंवा उत्तप्पा ज्या पद्धतीने आपण त्याची प्रसिद्धी या ठिकाणी केली, तामिळनाडूचा असेल किंवा केरळचा असेल किंवा कुठलाही असेल, असाच हा आपला ब्रँड पूर्ण भारतात, पूर्ण राज्यात आपला शौर्यवाडा प्रसिद्ध व्हायला पाहिजे. त्यासाठी लागणारे सगळे आपले मदत करून तुमच्या पाठीमागे उभे राहतील. नवे तर मी तुम्हाला अशा शुभेच्छा देतो की काळा सरांनी एक दुबईमध्ये हॉटेल सुरू केलं, त्याच पद्धतीने आपले हॉटेल्स हे परदेशातही सुरू झाले पाहिजे. अशीच आणि मराठी माणसाची मान ही अतिशय उंच झाली पाहिजे. याच पद्धतीने मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि परत एकदा हांडे साहेब या ठिकाणी तुम्हाला नाशिककर चांगलं भरभरून प्रेम देतील यात शंका नाही. आणि तुम्ही नाशिककरांना चांगले चव द्या, कारण युट्यूबवर तुमचं मटन रान आणि चिकन रान हे आम्ही बघत असतो. अतिशय चांगली डिश तुम्ही या खवय्यांना दिली, त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो. आणि परत एकदा बंधुरे कुटुंब, हांडे कुटुंबाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. बंधुरे, अशोक बंधुरे, सुरेश भाऊ बंधुरे, संजय भाऊ बंधुरे, गिरीश बंधुरे
आपण सर्व लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली. खरोखर तर आमचा व्यवसाय हा खरंच सुरक्षित आहे, कारण शेती व्यवसाय करून आम्ही थोडी थोडी प्रगती करून औद्योगिक क्षेत्राकडे आम्ही तयार केले आणि या कार्यक्रमात उपस्थित आहे सर्वांचं मनपूर्वक मंदिर परवानगी आम्ही अभिनंदन करतो आणि तुमच्या भावी आयुष्याला शुभेच्छा देतो. जय हिंद जय महाराष्ट्र. लोकशाही न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर.